मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन 18 विधेयकं मांडणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन, वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत, हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधवांची महायुतीवर टीका। 5वी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद कमवा, शिंदेंचा टोला। विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष। अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर। उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाही, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही। इतर कोणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय। फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार। चोख सुरक्षा व्यवस्था तैनात। आंदोलकांवर वॉच ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेराचाही वापर। लोकसभेत पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता वंदे मातरमवर चर्चेची सुरुवात करणार। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची 10 तारखेला चौकशी। दिग्विजय पाटील ह्या मीडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार। डोंबिवलीमधील शिंदेचे शिवसेनेचे नेते अभिजित थरवाळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। डोंबिवलीमधील कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेची देहबोली आक्रमक। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील। मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप। मुंबई भाजपकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्याचं आयोजन। वरळी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात। नाशिकच्या मनमाडमध्ये भर थंडीमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर रात्रभर समर्थकांचा पहारा। ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा उमेदवारांचा आरोप। इंडिगोकडून रद्द आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू। इंडिगोकडून आतापर्यंत 610 कोटींचा परतावा। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यामध्ये 42 भात खरेदी केंद्र सुरू। मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद। मुंढवा जमीन गैरव्यवहारामधील आरोपी निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्यानं कारवाई। बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंट जवळ इनोवा दरीमध्ये कोसळली। देवदर्शनावरून परतत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची। बॉलिवूड फिल्म मेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात। 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये कारवाई। इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार। देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली घट कायम। आरबीआयची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।